चला, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये। चला विद्यार्थी मित्रांनो, बघा आता आपण इयत्ता 9वीचा आपण सायन्सचा पेपर बघा, म्हणजे विज्ञानाचा पेपर कसा असणार या संदर्भात तुम्हाला आयएमपी प्रश्न देणार आहे। त्यापूर्वी मित्रांनो लक्षात घ्या, जे गणिताचे आपण जे आयएमपी क्वेश्चन टिक करून दिले होते लक्षात घ्या, परीक्षेला मध्ये बघा खूप सारे तुम्हाला बोललो होतो मी का 70 ते 80% येईल, पण मित्रांनो लक्षात घ्या 90 ते 100% डायरेक्टली बऱ्याच जणांच्या विद्यार्थ्यांच्या क्वेश्चन पेपर मध्ये ते क्वेश्चन दिसले होते। आज बऱ्याच जणांनी मला लगेच फोन केले। ठीक आहे मित्रांनो, बघा त्यामुळे आता मित्रांनो इयत्ता 6वीचा लक्षात घ्या, मराठी मीडियम वाले जरी असतील त्यांनी पुस्तकं काढा, समोर टिक करून घ्या। बघा मराठी मीडियम आणि इंग्रजी मीडियम वाला सेम टू सेम देणार आहे। ठीक आहे ना, फक्त हे इंग्लिश मध्ये फक्त लक्षात ठेवा कुठं टिक मार्क करून घेते ते। चला आता लक्षात घ्या, महत्त्वाची गोष्ट आपल्याला सिलेबस माहित असणं गरजेचं आहे, काय का कोणकोणते चॅप्टर येणार आहे बघा। तर मित्रांनो सगळ्यात पहिले आपल्याला बघा कोणकोणते चॅप्टर, 4 चॅप्टर बघा, लॉ ऑफ मोशन, वर्क अँड एनर्जी, करंट इलेक्ट्रिसिटी अँड मेजरमेंट ऑफ मॅटर बघा। अशा प्रकारे तुम्हाला 4 चॅप्टर बघा मित्रांनो, किती 4 चॅप्टर आहे। तर आता बघा चला मित्रांनो सुरुवात करतोय बघा। पहिला चॅप्टर आता बघणार आपण लॉज ऑफ मोशन, पटापट टिक करून घ्यायचे बघा तुम्ही। ठीक आहे ना, काय करायचे पटापट टिक करून घ्यायचे बघा। आता ही जी डिस्प्लेसमेंट दिलेलं बघा मित्रांनो, डिस्प्लेसमेंट याची व्याख्या तुम्हाला बऱ्याचदा विचारली जाते। हा चला मी आता तुम्हाला सांगतोय ते। ठीक आहे बघा, ठीक आहे। आता बघा नंतर त्याच्यानंतर स्पीड याच्यावरती 100% प्रश्न येणार, काय अडचण नाही। टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल बाय टाइम रिक्वायर्ड, किंवा याच्यावरती तुम्हाला एखादा प्रॉब्लेम विचारला जाईल। व्हेलॉसिटी बघा दिले, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम बघा, आणि यांचे युनिट पण तुम्ही करून घ्या। हा ठीक आहे ना, SIC सिस्टम, त्याच्यानंतर CGS सिस्टम वगैरे सगळे तुम्ही पाठांतर करून घ्या बघा मित्रांनो। ठीक आहे, त्याच्यानंतर बघा हा जो प्रॉब्लेम दिलेला बघा, हा खूप जरा महत्वाचा आहे, हा बऱ्याचदा विचारला गेलेला होता। ठीक आहे, चला पुढे आता बघूया मित्रांनो। आणि त्याच्यानंतर बघा जे तुम्हाला एक्सरसाइज मधून मी टिक करून देणार तेही महत्वाचे बघा। ऍक्सेलरेशन वरती खूप सारे म्हणजे तुम्ही कुठलाही क्वेश्चन पेपर बघा तुम्हाला विचारला जातो बघा, काय ऍक्सेलरेशन काय, चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम बघा, अशा प्रकारे त्याचं व्याख्या आहे बघा। चला आता पुढे पटापट घेऊया, फक्त लक्षात घ्या बुक काढा आणि टिक करून घ्या। जर व्हिडिओ पुढे गेल थोडा पाठीमागं पुढे करून घ्या, पण काही लोड घ्यायची गरज नाही। जे देणार आहे बघा मित्रांनो त्यातून बरंच तुम्हाला परीक्षेला विचारलं जाऊ शकतं बघा। आता इथे तुम्हाला बघा 3 सूत्र दिसतात का आपल्याला, रिलेशन बिटवीन व्हेलॉसिटी अँड टाइम, रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाइम, अँड रिलेशनशिप बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड व्हेलॉसिटी दिसतंय ना आपल्याला। हे लक्षात घ्या, तुम्हाला पूर्णपणे याच्यातला एखादा भाग विचारला जाईल। हा हे बघा ऍक्सेलरेशन, मी पुन्हा सांगतो तुम्हाला ऍक्सेलरेशन करून ठेवा। ठीक आहे, हे दिलेले जे इक्वेशन हे तुम्हाला प्रूव्ह करायला विचारते। आता बघा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन काय, तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बघा, हा बराचसा भाग झालेला आहे का तो विचारलाच तुम्हाला जातो। ठीक आहे बघा, चला आता बघूया प्रॉब्लेम बघा। हा जो पहिला प्रॉब्लेम दिले ना बघा मित्रांनो, अन ॲथलीट इज रनिंग ऑन द सर्क्युलर ट्रॅक, IMP हा याला टिक करून ठेवण्याचा थोडक्यात अभ्यास करून घ्या। आणि त्याच्यानंतर हा सेकंड नंबरचा बघा, दोन प्रॉब्लेम क्रिएट करून घ्या, चांगल्या प्रकारे समजून घ्या। चला आता न्यूटन्स लॉ ऑफ मोशन बघा, न्यूटन्स लॉ ऑफ मोशन मध्ये जे काय त्याचे रूल्स दिले, म्हणजे न्यूटन्स लॉ ऑफ मोशन फर्स्ट सेकंड थर्ड, ठीक आहे ना, हे तुम्हाला बऱ्याचदा विचारतात तुम्हाला। ठीक आहे ना, बघा एन ऑब्जेक्ट कंटिन्यू टू रिमेन ऍट द रेस्ट और इन द स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन लॉन्ग द स्ट्रेट लाईन अनलेस अन एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स ऍक्ट ऑन इन बघा, एकदम महत्वाची गोष्ट आहे। सेकंड लॉ ऑफ मोशन बघा दिलेले। चला आता आपण डायरेक्टली एक्सरसाइज कडे जाणार आहे, आणि याच्यावरतून तुम्हाला काय काय IMP येऊ शकतात बघा, आता ते बघायचे आपल्याला। ठीक आहे, चला बघूया आता बघा। पहिला बघा आता कॉलम तुम्हाला एक दिले, अँड बघा याच्यात तुम्हाला काय करायचे, काय रिमार्क टेबल करायचे। ठीक आहे ना, हे समजून घ्या, जे मी टिक केले तेच याच्यामध्ये। आता बघा क्लॅरिफाय द डिफरन्स तुम्हाला इतक्यात बोललो होतो का, युनिफॉर्म नॉन युनिफॉर्म डिस्प्लेसमेंट किंवा युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म मोशन हे विचारतात। ठीक आहे ना, काय तर युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म मोशन बघा, याला काय करा टिक करून घ्या। चला डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंटचं एवढं काही नाही, पण तुम्हाला ते बऱ्याचदा विचारतात। ठीक आहे, हा जो तक्ता दिला बघा मित्रांनो, हा जर आला तर तुम्हाला येऊ शकतो। ठीक आहे, भरण्यासाठी। पुढे बघा कंप्लीट द सेंटेन्स। आता लक्षात घ्या, सर्वांनी काय करायचे, जे धड्याखाली तुम्हाला दिलेले जे असणार आहे ना, फिल इन द ब्लँक्स सगळे पाठांतर करून ठेवा। काय करा, फिल इन द ब्लँक्स सगळे पाठांतर करून ठेवा, तुम्हाला काहीच अडचण येणार नाही बघा मित्रांनो। पुढे बघा गिव्ह द सायंटिफिक रिझन बघा, दिसतंय गिव्ह द सायंटिफिक रिझन मध्ये बघा, व्हेन ऑब्जेक्ट फॉल्स फ्रीली, पहिला आणि 3 नंबरचा करून घ्या। ठीक आहे ना, पहिला आणि 3 नंबरचा करा, आणि प्रॉब्लेम तर मी तिकडे 2 सांगितलेले, याच्यातला एक पहिला करून घ्या, बाकी काय अडचण नाही, याच्यातलंच तुम्हाला सगळं परीक्षेला येऊन जाणार। पुढे बघा मित्रांनो, वर्क अँड एनर्जी, सेकंड चॅप्टर बघा, वर्क अँड एनर्जी। मग आता वर्क अँड एनर्जी मध्ये जर आपण बघणार आता बघा का वर्क कसा डिस्प्लेसमेंट करतो, बरोबर। हे वर्कचं बघायचं दिसतंय फॉर्म्युला तुम्हाला, वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट। ठीक आहे, करून ठेवा, हा महत्वाची गोष्ट आहे। चला पुढे बघूया आता,
बघा आता पॉझिटिव्ह निगेटिव्ह अँड झिरो वर्क बघा, पॉझिटिव्ह निगेटिव्ह अँड झिरो वर्क बघा दिलेलं आहे. आता याच्यामध्ये बघा मित्रांनो, हा जो प्रॉब्लेम दिसतोय तुम्हाला, हा 1 नंबरचा कॅल्क्युलेट द वर्क डन, मी माझ्या माहितीनुसार बऱ्याचदा परीक्षेला आलेला आहे. ठीक आहे ना. बघा एनर्जी दिलाय, एनर्जीचं SI युनिट काय तर जूल दिलेलं बघा मित्रांनो, CGS युनिट काय बघा ERG, पाठांतर करून ठेवा, तुम्हाला विचारलं 100% 1 मार्काला येणारा प्रश्न आहे हा. ठीक आहे. पुढे बघा कायनेटिक एनर्जी, काय कायनेटिक एनर्जी दिसतंय ना बघा, हा F × S हे करून ठेवा. चला पुढे बघूया, अकॉर्डिंग टू द न्यूटन्स लॉ सेकंड मोशन दिस, ठीक आहे ना, हे करून ठेवा. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला करून ठेवा रे, आणि हा पहिला प्रॉब्लेम करून ठेवा. सिंपल आहे पण एकदम बऱ्याचदा विचारला जातो हा. चला पुढे बघणार आता मित्रांनो आपण, पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय बघा, पोटेन्शियल एनर्जी दिले ना, हे करून ठेवा. 1-1, 2-2 मार्काचे डेफिनेशन पण बऱ्याचदा विचारले जातात हा. चला आता पुढे डायरेक्टली आपण जाणार, लॉ ऑफ कन्झर्वेशन एनर्जी, बस एवढा IMP प्रश्न आहे, बस येणारा म्हणजे येणाराच प्रश्न आहे. ठीक आहे ना. याच्यावरती बऱ्याचदा प्रश्न विचारले जातात तुम्हाला. ठीक आहे, याची चांगल्या प्रकारे तयारी करून घ्या. आता बघा पॉवरचं दिले, हे बऱ्याच जण याच्यामध्ये काय होतं की याचा युनिट तुम्हाला, युनिट किंवा फॉर्म्युला डिफाईन करायला विचारला जातो. ठीक आहे, त्याला एकदा टिक करून घ्या. चला आता बघणार आपण डायरेक्टली एक्सरसाइज मध्ये बघा, द डिटेल आन्सर बघा, द एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी. बघा लक्षात घ्या, पाठीमागं तुम्हाला सांगितलं ना युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म, तसा कायनेटिक आणि पोटेन्शियल एनर्जी दोघांपैकी एक येणार, लक्षात घ्या. ठीक आहे. चला पुढे बघा, डिराइव्ह द फॉर्म्युला, याचं हे पण थोडं करा. आणि नंतर बघा ई मध्ये करा, इफ द ऑब्जेक्ट हॅज अ झिरो मोमेंटम दिले ते करा. आणि त्याच्यानंतर बघा पुढे बघा दिलेले, चूज द वन करेक्ट अल्टरनेटिव्ह. ठीक आहे ना, याच्यात तुम्हाला करायचे. ठीक आहे. बघा इथं दिलंय, जूल इज द युनिट ऑफ द काय, लक्षात घ्या, एनर्जी. ठीक आहे, हे चांगल्या प्रकारे करून घ्या. हे फिल इन द ब्लँक्स दिले ते, बाकी काय करायची गरज नाही. पुढे बघा, रिराइट द फॉलोइंग सेंटेन्स, बघा प्रॉपर अल्टरनेटिव्ह, हे सेम टू सेम दिले तुम्हाला, याच्यातूनच करायचे. लक्षात घ्या, हे सगळे पर्याय करून ठेवा, तुम्हाला याच्यातच येणार, बाकी काय नाही. क्वेश्चन्स बघा काय दिले त्याच्यामधला, ऍट द मोमेंट द रिलीजिंग द बॉल्स विच एनर्जी डू बॉल्स हॅव, याच्यातलं 3 नंबरचा बघा एकदा, व्हाय डू यू बॉल्स कव्हर द सेम डिस्टन्स ऑन रोलिंग डाऊन, हा एक महत्वाचा आहे. आणि त्याच्यानंतर 4 नंबरचा, 3 आणि 4 नंबरचा. ठीक आहे. ओके. चला प्रॉब्लेम जर सांगायचे झाले तुम्हाला तर कदाचित हा करा, बी करा, 2 नंबरचा करून घ्या. ठीक आहे. चला पुढे बघूया आपण, स्टडी द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज. ठीक आहे, याला काय नाही. पुढे बघा करंट इलेक्ट्रिसिटी, आता करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये आता डायरेक्टली बघू बरं आपण काय. बघा लक्षात घ्या, जे जे मी देणार ते थोडक्यात टिक करून घ्या आणि याच्यावरती फोकस करा का तुम्ही कशा प्रकारे तुम्ही हे करू शकता. ठीक आहे ना. हा बघा पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 पॉइंट्स, हे करायला लय वेळ आलं होतं, पण आमच्या वेळेला पण परीक्षेला विचार द्यायचा हा, लक्षात घ्या. पुढे बघा फ्री इलेक्ट्रॉन, आता येणार इलेक्ट्रिक करंट. बघा इलेक्ट्रिक करंट I = Q/T, बस एवढं करून ठेवा. काय टेन्शन आहे. हे अँपियरची डेफिनेशन. आणि इथं बघा एक दिले बघा, द चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन इज 1.6 × 10⁻19 C कुलोम. ठीक आहे ना, हे करून ठेवा, लक्षात घ्या. आणि चार्ज इज द SI युनिट ऑफ कुलोम, याच्यातूनच तुम्हाला प्रश्न उलटे पालटे करून विचारत जाणार. दॅट इज द फर्स्ट प्रॉब्लेम, द करंट ऑफ 0.4 फ्लो थ्रू कंडक्टर फॉर द 5 मिनिट्स, एकदम IMP क्वेश्चन आहे. बऱ्याचदा विचार गेला. रेजिस्टन्स ऑफ ओम्स लॉ, बापरे बाप, बोलूच नका, किती वेळा परीक्षेला विचारला गेला ओम्स लॉ, कोणी सांगू शकत नाही, खूप वेळा विचारला गेलेला आहे. ठीक आहे, करून ठेवा. चला जे जे देतो ते टिक करून ठेवा, बाकी काय जास्त बघायची गरज नाही आपल्याला. ठीक आहे. इलेक्ट्रिक करंट, इलेक्ट्रिक सर्किट, ठीक आहे. चला बघा हे दिलेलं आहे तुम्हाला सिम्बॉल, याच्यातलं जर करून ठेवलं तर बरं होईल. आता पुढे बघा कंडक्टर अँड इन्सुलेटर, याच्यातला डिफरंट कधी कधी येतो, पण लक्षात घ्यायच्यावरती एखाद मार्काला प्रश्न येतो. आणि बघा ओम्स लॉ पाठांतर करून ठेवा मित्रांनो हा. आणि हे सर्किट जे दिले ना, सर्किटवर थोडस फोकस करा हा. ओके. चलो पुढे बघा प्रॉब्लेम मध्ये, याच्यामध्ये प्रॉब्लेम जर बघितला ना आपण तर हा 3 नंबरचा प्रॉब्लेम येतो. 3 आणि 1चा पण आहे थोडक्यात गॅरंटी, पण दुसरा करून ठेवा. ठीक आहे. चला पुढे बघूया, सेम प्रॉब्लेम आहे आता. चला आता पुढे बघूया, सॉल्व द एक्झाम्पल दिलेले. ठीक आहे ना. याच्यामध्ये बघा हे इफेक्टिव्ह रेजिस्टन्स, याच्यातला एखादा विचारला जातो रे, पहिला एक करून ठेवा, काय प्रॉब्लेम नाही, जास्त काय एवढं लोड घ्यायची गरज नाही. ठीक आहे, करून ठेवा. पुढे बघा हे पॅरलल, ठीक आहे ना, कनेक्टेड इन पॅरलल, याच्यावरती येतोच प्रश्न रे बाळांनो, याच्यावर प्रश्न येतोच, त्याच्यामुळे ते तेवढं करून ठेवा रे. ठीक आहे ना. चालेल. चला पुढे बघूया आता एक्सरसाइज मध्ये आलेले आता आपण बघा,
पहिला बघूया आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन मध्ये बघा बाय विच मेथड आर ऍप्लिकेशन्स कनेक्टेड व्हॉट मस्ट बघा 2 नंबरचं करून घ्या. त्याच्यानंतर 4 नंबरचं व्हॉट आर द डोमेस्टिक ऍप्लिकेशन्स. ठीक आहे ना, हे असं करून घ्या. नंतर बघा दिलं तुम्हाला रेजिस्टन्स सर्किट, याच्यावरती जरा फोकस करा. हे बघा हे तुम्हाला मागाशी सांगितलं. ठीक आहे ना, याच्यावरती फोकस करून घ्या. ओके चला, नंतर मॅच द फॉलोइंग याची काय सांगायची गरज नाही तुम्हाला, ते तुम्ही ऑटोमॅटिकलीच करून घेणार. ठीक आहे ना, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. पुढे बघा हे बघा हे जे सर्किट दिले ना तुम्हाला हे करून ठेवा रे, सर्किट करून ठेवा, बाकी काय याच्यातलं हे नाही. ठीक आहे, चला पुढे नेक्स्ट चॅप्टर बघूया आपण. आणि हा एक प्रॉब्लेम राहिला, सॉरी. ठीक आहे ना, हा एक प्रॉब्लेम महत्वाचा आहे. ठीक आहे, चलो आगे बघा. मेजरमेंट ऑफ मॅटर, लॉज ऑफ केमिकल कंबायनेशन. बघा आता याच्यामध्ये बघा मित्रांनो काय थोडक्यात ना खूप सारे आहे महत्वाच्या गोष्टी. म्हणजे काय आता मी ते तुम्हाला अगोदर सांगतो बघा, समजून घ्या नीट व्यवस्थित. ठीक आहे ना, बघा ऍटम साईज, मास अँड व्हॅलन्सी. याच्यामध्ये बघा तुम्हाला व्हॅलन्सीज वगैरे जे दिलेले असतात ना, ठीक आहे ना, रेडियस वगैरे त्या विचारत तुम्हाला पुढे. ठीक आहे ना, आता त्याच्या व्हॅलन्सी वगैरे पुढे येतील तुम्हाला सांगतो मी. ठीक आहे, चला पुढे बघूया. ऍटॉमिक मास वगैरे एखादा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. पुढे बघा मॉलिक्युलर मास. ओके, मॉलिक्युलर मास हा जो फॉर्म्युला नाही इथं बघा दिसतोय ना फॉर्म्युला, हा विचारला तुम्हाला एखादा काढायला. ठीक आहे, मोस्टली तुम्हाला ऑक्सिजन वगैरे याच्यातूनच प्रश्न विचारला जातो. चला पुढे दिलेले आता ऍटॉमिक मासेस वगैरे दिले, मॉलिक्युलर फॉर्म्युला. आता जेवढे होतील तुमचे 5-6 करून ठेवले तरी करून जा, पण त्याच्यातला 100% एखादा तुम्हाला येणार प्रश्न, काय अडचण नाही. द नंबर ऑफ मोल्स ऑफ सबस्टन्स दिसते, टिक करून घ्या. ठीक आहे, अवोगॅड्रोस नंबर्स बघा हे येणार आहे परीक्षेला येणार, याच्यामध्ये काही चेंज होऊ शकत नाही. हे परीक्षेला येणार, याच्यातलं फक्त तुम्ही बदल करून घ्या. जे उदाहरण त्याच्या असतील रिलेटिव्ह ते एकदा करून घ्या, बाकी काय एवढं हे नाही. ठीक आहे, चला मित्रांनो लक्षात घ्या, मॅथचे आपण IMP क्वेश्चन दिले होते सगळ्यांनी, तेच बऱ्याच जणांना आले होते. चला थँक्यू सो मच आले ती. तर मित्रांनो आता पुढचा पण मी जर मॅथ्स 2चा पेपर पाहिजे असेल तर मला एकदा काम करा, चांगल्या प्रकारे कमेंट करा किंवा नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून द्या, मित्रांना शेअर करा. 10वीचे तर बोर्डचे IMP प्रश्न टेन्शन घेऊ नका, जुन्या सगळ्या क्वेश्चन पेपर आहेत, पुढच्या वर्षी पूर्ण तुम्हाला गायडन्स राहील. चला गिव्ह द एक्झाम्पल बघा. गिव्ह द एक्झाम्पल मध्ये बघा बेसिक रॅडिकल्स, त्याच्यानंतर मेटल व्हेरिएबल व्हॅलेन्सी, त्याच्यानंतर ट्रायव्हॅलंट बेसिक रॅडिकल्स 3 करा. त्याच्यानंतर बघा राईट द सिम्बॉल ऑफ फॉलोइंग एलिमेंट्स, या दोघांमध्ये बघा सेम इथं दिलेलं. ठीक आहे ना, हे एखादं करून घ्या. त्याच्यानंतर राईट द नेम्स ऑफ फॉलोइंग कंपाऊंड बघा Na2SO4 आणि MgCl2 आणि NaOH बघा हे 3 महत्वाचे. आणि शेवटी पण NaHCO3. ठीक आहे ना, हे पण महत्वाचं आहे. ठीक आहे, चला पुढे बघूया आता. राईट द आन्सर फॉलोइंग क्वेश्चन इन एक्सप्लेन इन युअर आन्सर. बघा एलिमेंट सोडियम दिलेलं बघा, इज द मोनोव्हॅलेंट, हे करा. आणि त्याच्यानंतर डी नंबरचं बघा व्हॉट इज मीन बाय द युनिफिल्ड ॲटॉमिक मास. आणि लास्टला बघा एक्सप्लेन विथ द एक्झाम्पल व्हॉट इज मीन बाय द मोल ऑफ सबस्टन्स. ठीक आहे, हे करून ठेवा तुम्ही. चला अशा प्रकारे बघा मित्रांनो तुम्हाला. आणि लास्टला जर याच्यातलं जर झालं तर रिड्यूस द मॉलिक्युलर ऑफ फॉलोइंग कंपाऊंड इन द गिव्हन क्वांटिटीज, याचं ठीक आहे थोडं नाही केलं तरी चालेल, पण जेवढं आहे तेवढं करा. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो 9वीचे जे IMP क्वेश्चन दिले हेच करून घ्या, बाकी काय अडचण नाही. हे जे रॅडिकल्स वगैरे तुम्हाला दिलेत ना, बेसिक रॅडिकल्स वगैरे ऍसिडिक रॅडिकल्स, या दोघांचा डिफरन्सही विचारला जाऊ शकतो आणि त्याच्यातले 1-2 तुम्हाला एक्झाम्पल विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, चला मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास एकदा लाईक करून द्या, नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा, कारण लक्षात घ्या पुढच्या वर्षी तुम्हाला आपल्या चॅनलचा खूप सारा फायदा होणार, त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मॅथ्स 2चा गणित भाग 2चा जर पेपर पाहिजे असेल किंवा IMP क्वेश्चन पाहिजे असेल तर मला एकदा कमेंट करा, नक्कीच त्याच्यावरती मी प्रयत्न करेल का व्हिडिओ बनवणार. ठीक आहे, चला भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.